सलग अनेक तिमाही दमदार निकाल, शेअर आधीच जोरदार तेजीत आणि आता क्वार्टरवर निकाल जाहीर होताच गुंतवणूकदार पुन्हा एकदा आश्चर्यचकित झाले आहेत. हा निकाल शेअरला आणखी नवी उंची देईल का? की आता होणार मोठी प्रॉफिट बुकिंग? आज आपण आनंद राठी वेल्थचा क्वार्टरवर निकाल, कंपनीचा बिझनेस, सर्व महत्त्वाचे आकडे आणि पुढे शेअर्समध्ये काय घडू शकतं याचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, पादा तडकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आनंद राठी वेल्थच्या क्वार्टर वन फायनान्शियल 27 निकालचा सविस्तर आढावा घेणार आहोत. चला सुरुवात करूया. तर आनंद राठी वेल्थ ही भारतातील आघाडीची वेल्थ मॅनेजमेंट कंपनी आहे. ही कंपनी हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स म्हणजे मोठ्या गुंतवणूकदारांचे पैसे व्यवस्थापित करते. म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस, वेल्थ ॲडवायझरी आणि फायनान्शियल प्लॅनिंग या क्षेत्रातून कंपनी कमाई करते. गेल्या अनेक तिमाहीपासून कंपनीने सातत्याने मजबूत निकाल दिले आहे. म्हणूनच प्रत्येक तिमाही बाजाराचं लक्ष या कंपनीच्या निकालाकडे असतं. यावेळी निकालापूर्वी शेअर्समध्ये चांगली तेजी दिसली, कारण बाजाराला पुन्हा एक मजबूत निकाल येण्याची अपेक्षा होती. तर सर्वात आधी पाहूया कंपनीचा रेव्हेन्यू. या तिमाहीत रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन जवळपास 321 कोटीवर पोहोचला. मागील तिमाही हे 287 कोटी होता. तर एक वर्षापूर्वी ते सुमारे 274 कोटी होता. याचा अर्थ कंपनीच्या मुख्य व्यवसायातून होणारी कमाई सातत्याने वाढत आहे. ही कोणत्याही वाढत्या कंपनीसाठी सकारात्मक बाब मानली जाते. आता टोटल इन्कम देखील मोठ्या प्रमाणात वाढली. या तिमाहीत ती जवळपास 432 कोटी झाले. मागील तिमाहीत 356 कोटी होती, तर वर्षभरात पूर्वी ती फक्त 284 कोटी होती. यामध्ये अदर इन्कमचा देखील चांगला वाटा आहे. मात्र मुख्य व्यवसायातून सातत्याने वाढ दिसत असल्यामुळे हा निकाल अधिक मजबूत मानला जात आहे. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या आकड्याकडे, नेट प्रॉफिट. या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा जवळपास 163 कोटी झाला. मागील तिमाहीत तो 103 कोटी होता, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत तो सुमारे 93 कोटी होता. म्हणजेच क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर दोन्ही आधारावर दमदार वाढ झाली आहे. यावरून स्पष्ट होते की कंपनी केवळ रेव्हेन्यू वाढवत नाही, तर नफ्यानेही सातत्याने वाढ होत आहे. आता अर्निंग पर शेअर म्हणजे EPS देखील मजबूत वाढ दाखवत आहे. यावेळी EPS जवळपास 9.82 रुपये राहिला. मागील तिमाहीत तो 6.23 रुपये होता, तर गेल्या वर्षी तो 5.65 रुपये होता. EPSमधील ही वाढ गुंतवणूकदारासाठी सकारात्मक संकेत मानली जाते. भारतात वेल्थ मॅनेजमेंट वेगाने वाढत आहे. उच्च उत्पन्न असणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक वाढत आहे. फायनान्शियल प्लॅनिंगची गरज वाढत आहे. याचाच फायदा आनंद राठी वेल्थ सारख्या कंपन्यांना होत आहे. कंपनीचा असेट लाईट बिझनेस मॉडेल असल्यामुळे नफा वाढण्याची क्षमता देखील चांगली आहे. आता शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर टाकूया. प्रमोटरकडे जवळपास 41% हिस्सा आहे. तसेच फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे FII कडे सुमारे 6.8% हिस्सा आहे. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरकडे जवळपास 9.4% हिस्सा आहे. तर उर्वरित हिस्सा पब्लिक इन्व्हेस्टरकडे आहे. प्रमोटर होल्डिंग स्थिर आहे, मात्र प्रमोटर प्लेजवर गुंतवणूकदारांनी भविष्यात लक्ष ठेवणं आवश्यक आहे. जरी प्लेज असणं म्हणजे कंपनी खराब आहे असं होत नाही. महत्त्वाचं म्हणजे कंपनीची कमाई सातत्याने वाढत राहिली पाहिजे. निकाल बाजार बंद झाल्यानंतर जाहीर झाला, म्हणून उद्याच्या ट्रेडिंग खूप महत्त्वाचं ठरणार आहे. निकाल मजबूत असल्यामुळे सकारात्मक प्रतिक्रिया मिळू शकते. पण दुसरीकडे शेअर आधीच मोठ्या प्रमाणात वाढलेला असल्यामुळे काही गुंतवणूकदार प्रॉफिट बुकिंग देखील करू शकतात. म्हणून केवळ निकाल चांगला आहे म्हणून शेअर नेहमी वर जाईल असं नसतं. बाजाराची अपेक्षा आणि व्हॅल्युएशन यांचाही परिणाम होत असतो. तर कन्क्लुजन पाहिला तर मित्रांनो, एकूणच पहिला तर आनंद राठी वेल्थचा क्वार्टरवर निकाल मजबूत म्हणावा लागेल. रेव्हेन्यू वाढला, नेट प्रॉफिट वाढला, EPS देखील वाढला आणि कंपनीने पुन्हा एकदा सातत्यपूर्ण वाढ दाखवली आहे. आता बाजार या निकालाला कशी प्रतिक्रिया देतो हे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्पष्ट होईल. तर तुमच्या मते आनंद राठी वेल्थचा निकाल कसा वाटला? हा शेअर पुढे आणखी वाढेल की प्रॉफिट बुकिंग होईल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा शेअर मार्केट न्यूज आणि रिझल्ट ॲनालिसिससाठी बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.